आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। आनंद परांजपे शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। सिल्वर ओक निवासस्थानी भेटीसाठी पोहोचलेले आहेत। शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर आनंद परांजपे शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले। सिल्वर ओकवर ते दाखल झालेले आहेत। खरं तर 2 दिवसापूर्वीच अजितदादांच्या राष्ट्रवादीतून शिंदेंच्या शिवसेनेत आनंद परांजपेंनी पक्षप्रवेश केलेला आहे। राष्ट्रवादीतून नाराज होत खरं तर हा शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यात आला। त्यामुळे राष्ट्रवादीत सध्या मोठ्या घडामोडी घडत असतानाच आणखी एक ही महत्त्वाची घडामोड घडतीये। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। उमेश, खरं तर 2 दिवसांपूर्वीच शिवसेनेत आनंद परांजपे यांनी पक्षप्रवेश केला आणि आता त्यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। काय अधिकची अपडेट? नक्कीच कृपा जर पाहिलं तर थोड्या वेळापूर्वीच आनंद परांजपे हे शरद पवार यांचं जे निवासस्थान आहे सिल्वर ओक इथं पोहोचलेले आहेत आणि त्यांची सदिच्छा भेट घेतली जाते असं म्हटलं जाते। मात्र 2 दिवसापूर्वीच त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीतून शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता आणि हा पक्षप्रवेश होताना त्यांनी अनेक वेळा म्हटलं असेल की याबाबतची माझी कुठल्याही पक्षवरती नाराजी नाहीये। मात्र जी माहिती समोर येत होती त्यानुसार आनंद परांजपे हे कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये नाराज होते आणि त्यानंतरच त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। आणि गेल्या काही दिवसापासून सातत्याने जर आपण पाहिलं तर अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रचंड घडामोडी घडताना पाहायला मिळतात। मग प्रफुल्ल पटेल असतील किंवा मग सुनील तटकरे असतील यांच्या नावांच्या बाबतची चर्चा असेल किंवा मग आता रोहित पवार यांनी केलेले खळबळजनक आरोप असतील आणि कथित ऑडिओ क्लिप असाल अशा अनेक घडामोडी जे सातत्याने राष्ट्रवादीमध्ये घडतायत आणि त्यामुळे सध्या राष्ट्रवादीतलं पक्षांतर्गत जे राजकारण आहे ते कुठेतरी अधिक वाढताना पाहायला मिळते आणि या सगळ्या बाबतीत देखील या भेटीमध्ये चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। कारण गेली अनेक वर्ष आनंद परांजपे हे राष्ट्रवादीतून काम करत होते। मुख्य प्रवक्ते आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मोठ्या त्यांनी पेललेल्या होत्या आणि शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या वेळेस अखंड होती त्यावेळेस देखील त्यांनी काम केलं होतं। मात्र आता जर पाहिलं तर अजितदादांची राष्ट्रवादी वेगळी झाली असली आणि त्यानंतर जे राजकारण पक्षांतर्गत सुरू आहे त्याला कुठेतरी अनेक लोक कंटाळली आहेत। अनेक लोकांकडून याबाबतच्या तक्रारी शरद पवारांकडे गेल्या असल्याचं देखील म्हटलं जाते आणि त्यानंतर आनंद परांजपे थेट शरद पवारांची भेट घेतात। त्याच्यामुळे अत्यंत महत्वाची ही भेट आहे आणि या भेटीमध्ये ते देखील तक्रारीचा पाढा वाचणार आहेत का राष्ट्रवादीतील हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे। कृपा जी, निश्चितच उमेश, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।